देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो नेदी, नामस्मरण घडो संत समागम, वाहुगाची भ्रम नको देवा, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धी नेई, नामस्मरण घडो संत समागम, वाहुगाची भ्रम नको देवा, अनेक मागणे काही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ देई, नामस्मरण घडो संत समागम, वाहुगाची भ्रम नको देवा, विठ्ठल 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 यंत प्रविश मम वाचमिमं प्रसुप्ता, संजीवयद्यखिल शक्तिधर स्वधाम्ना, अन्यंश्च हस्तचरणा श्रवणत्वगाधिं, प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं, जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चितचोर प्रभु, जय जय माखन चोर, रायगड मंदिरी वसे माझा राया, चरणी अर्पिते अजन्म ही काया, जगदीश्वरासी जोडली ज्याची अजन्म ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती, महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरम पुंडरी काय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू देवान, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे त्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबा जी सद्गुरु दास तुका, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, कलावज्ञ जीवो धरार्थावतारं, कलाकांक तेजोदिकामोधिवक्त्रं, खलानीशवादापनोदार्ह दक्षं, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह
प्रल्हाद होलो पावन झालो चराचरी, मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या. विठ्ठल 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 विठ्ठल. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दी. नामस्मरण घडो संत समागम, वाऊगाची भ्रम नको देवा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे असणारे लाडके लढीवाळ भक्त पैठणचे शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आज आपण या ठिकाणी सेवेकरिता निवडला. विठ्ठल विठ्ठल. अरे माझा पहिला नमस्कार त्या भगवान परमात्म्याला ज्यांनी ही सुंदर अशी सृष्टी निर्माण केली. माझा पहिला नमस्कार त्या भगवान परमात्म्याला ज्यांनी ही सुंदर अशी सृष्टी निर्माण केली. माझा दुसरा नमस्कार माझ्या आई वडिलांना ज्यांनी मला जन्म दिला. अहो माझा तिसरा नमस्कार माझ्या गुरुवर्यांना ज्यांनी मला ज्ञान प्राप्त करून दिलं. माझे गुरुवर्य हरिभक्त परायण भागवताचार्य समाज प्रबोधनकार अनिताताई महाराज सुद्रिक पाटील आणि तसेच मृदुंगाचार्य मृदुंग सम्राट हरिभक्त परायण दीपकजी महाराज सुद्रिक पाटील. माझा तिसरा नमस्कार माझ्या गुरुवर्यांना ज्यांनी मला ज्ञान प्राप्त करून दिलं. आणि माझा चौथा नमस्कार गंभीर महाराजांना ज्यांनी मला या ठिकाणी कीर्तन करण्याची संधी दिली. विठ्ठल विठ्ठल. आता या ठिकाणी तुम्ही बरेचसे सर्व तज्ञ मंडळी आहात. आतापर्यंत भूतकाळामध्ये तुम्ही बऱ्याचशा कीर्तनकारांची कीर्तनं ऐकली असतील. भविष्य काळात तुम्ही आणखीनही ऐकणार आहात. तुम्ही आतापर्यंत बऱ्याचशा कीर्तनकारांची कीर्तनं ऐकली असतील. भविष्य काळात तुम्ही आणखीनही ऐकणार आहात. मला सांगा कीर्तन 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 म्हणजे काय? बरं मीच सांगून जाईन. अहो डोळे तलाव नाही येत तरी सुद्धा ते भरून येतात. डोळे तलाव नाही येत तरी सुद्धा ते भरून येतात. ओठ कापड नाही येत तरी सुद्धा ते शिवले जातात. निसर्ग बायको नाहीये तरी सुद्धा तो रुसला जातो. वातावरण माणूस नाहीये तरी सुद्धा तो बदलला जातो. आणि त्याच बदललेल्या माणसाला पुन्हा बदलावून माणसात आणण्यासाठी जे केलं जातं त्यालाच कीर्तन असे म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. आता आपण या ठिकाणी अभंग कोणाचा निवडला हो? नाथ महाराजांचा. नाथ महाराजांचा या ठिकाणी अधिकार काय होता? अरे ज्यांनी ही सुंदर अशी सृष्टी निर्माण केली असा सत्ताधीश पंढरीश पांडुरंग परमात्मा. अहो त्या भगवान परमात्म्याने 36 वर्ष नाथ बाबांच्या घरी चाकरी करावी एवढा अधिकार नाथ बाबांचा होता. नाथ बाबांच्या जीवनाचा विचार केला. नाथ बाबांच्या जीवनाचा जर विचार केला, लक्ष देऊन ऐका, नाथ बाबांच्या जीवनाचा जर विचार केला तर नाथ बाबांच्या जीवनामध्ये हा त्रिवेणी संगम आढळून येतो. पहिला संगम ते शांत आहेत, दुसरा संगम ते श्रीमंत आहेत आणि तिसरा संगम ते संत आहेत. पहिला संगम ते शांत आहेत. नाथ बाबांच्या जीवनामध्ये एवढी शांतता दिसून येते, एवढी शांतता दिसून येते. यवनांगावरती थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. 108 वेळा कुणीतरी त्यांच्या अंगावरती थुंकावं आणि त्याला धन्यता माझे नाथ बाबा देतात. एवढी शांतता त्यांच्या अंगामध्ये आहे. दुसरा संगम ते श्रीमंत आहेत. नाथ बाबांच्या घरी एवढी श्रीमंती आहे, एवढी श्रीमंती आहे. एक वेळचा प्रसंग आहे. नाथ बाबांच्या वाड्यामध्ये 4 चोर चोरी करण्यासाठी आले. 4 चोर चोरी करण्यासाठी आले. त्या 4 चोरांनी एवढाले मोठाले सोन्याचे गाठोडे बांधले. सोन्याचे गाठोडे बांधले आणि एकमेकांना उचलून दिले. तिघांच्या डोक्यावरती ते सोन्याचे गाठोडे चढले आणि शेवटच्याला चौथ्यालाच गाठोडं उचलताच येईना. मग त्या चौघांमध्ये वादावाद झाली. नाथ बाबांना जाग आली. नाथ बाबा वाड्यामध्ये आले. नाथ बाबा वाड्यामध्ये आले. त्या 4 चोरांनी नाथ बाबांना पाहिलं. नाथ बाबांनी त्या चोरांना पाहिलं आणि त्या चोरांनी नाथ बाबांना पाहिल्याच्या नंतर ते 4ही चोर पळू लागले. त्यावेळेस माझे नाथ बाबा म्हणतात, अरे थांबा, कुठे चाललात? मी देतो तुम्हाला गाठोडे उचलून. आणि स्वतः चोराच्या डोक्यावरती गाठोडे उचलून द्यावी एवढी श्रीमंती माझ्या नाथ बाबांची आहे. नाथ बाबांच्या पत्नीचा जर विचार केला तर नाथ बाबांच्या
नाथबाबांची पत्नी 36,000ची पैठणी साडी दररोज घरी वापरत होती. किती हजाराची? 36,000ची पैठणी साडी. म्हणजे एवढी श्रीमंती नाथबाबांच्या घरी होती किंवा त्यांच्या जीवनामध्ये होती. आणि तिसरा संगम म्हणजे नाथबाबा हे संत आहेत. आता मला सांगा, भरपूर संत होऊन गेले, परंतु शांती ब्रह्म ही पदवी कोणाला आहे? तर फक्त आणि फक्त पैठणचे एकनाथ महाराज यांना ही शांती ब्रह्म ही पदवी आहे. मग त्यांचा अधिकार हा कमी नव्हता. तर नाथबाबांचा अधिकार किती होता? तर स्वतः भगवान परमात्म्याने त्यांच्या घरी चाकरी केली. किती वर्ष? 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 3 वर्ष नाही. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, तिने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे, अनन्य भक्ती भावे, निळावंदिताचे पाय ओवाळू आरती माझा स्वामी एकनाथा, ओवाळू आरती माझा स्वामी एकनाथा, ओवाळू आरती माझा स्वामी एकनाथा, ओवाळू आरती माझा स्वामी एकनाथा. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे, निळावंदी त्यांचे पाये. अहो 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 3 वर्ष नाही, तर 36 वर्ष मग त्या भगवान परमात्म्याने नाथबाबांच्या घरी चाकरी केली. एवढा अधिकार नाथबाबांचा होता. विठ्ठला 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 ते असणारे नाथबाबा आज भगवंताकडे मागणी मागतात. आता तुम्ही म्हणाल ताई, संत हे भगवंताकडे काही मागणं मागत नाहीत, परंतु तुम्हाला सांगून जाईन, काही मागणे हे उचित आहेत आणि काही मागणे हे अनुचित आहेत. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांचे रीत जाणत असे. म्हणजे काही मागणे हे उचित आहेत, काही मागणे हे अनुचित आहेत. आता आपण जर पाहायला गेलं तर आपला जन्म हा संसारामध्ये झालाय. आपण संसारिक व्यक्ती आहोत. आपले मागणे काय असतात? तर मला धनाची प्राप्ती होऊ दे. म्हणजे आपले बरेच काही मागणे असतात. आपले मागणे हे कीर्तनात सांगायसारखे नाहीत. कीर्तनात जर आपले मागणे सांगायसारखे असते तर मी इथं उभीच नसते. म्हणजे कीर्तनात आपले मागणे सांगायसारखे नाहीत, परंतु माझे नाथ बाबा भगवंताकडे मागणी मागतात. हे बघ भगवंता, तू मला सुंदर असा देह या ठिकाणी दिला आहे, तू मला सुंदर असा देह या ठिकाणी दिला आहे, परंतु सुंदर असा देह देत असताना तू मला चंचल असणारं मन दिलंय. चंचलम हि मन कृष्णा प्रमाधी बलभद्रुवम. बरं मन किती चंचल आहे. अर्जुनाला ज्ञान सांगताना भगवंत म्हणतात, तुका म्हणे मन चंचल हाती गुरुचे बळ. म्हणजे मन एवढं चंचल आहे, एवढं चंचल आहे की आता पहा, आपलं मन हे लगेच्या लगे भटकून, आता कीर्तनात श्रोते मंडळी बसले आहेत, आता ते लगेच्या लगे पंढरपूरला जाते, पंढरपूरहून हॉटेलमध्ये जाते, जेवण करून येते, घरी जाते, झोप घेते आणि परत या ठिकाणी कीर्तनात येऊन बसते. म्हणजे मला सांगा मन किती चंचल आहे. आणखीन एक उदाहरण सांगून जाईन. एक वारकरी बाबा होते. वारकरी बाबा वारी करण्यासाठी पंढरपूरला निघाले. उन्हाळ्याचे दिवस होते. वारकरी बाबा वारी करण्यासाठी पंढरपूरला निघाले. उन्हाळ्याचे दिवस होते. ऊन लागत होतं आणि त्या वारकरी बाबांना तहान लागली, भूक लागली. पुढं जाता येईना, पाठीमागं येता येईना. पुढं जावं तर भूक लागली, पाठीमागं यावं तर काही झालं तर त्या भगवान परमात्म्याचं दर्शन हे झालंच पाहिजे असं मनामध्ये ठरवलं होतं. आणि त्या वारकरी बाबांनी इकडं तिकडं पाहिलं. इकडं तिकडं पाहिल्याच्या नंतर त्यांना एक आमराई दिसली. आमराई दिसली म्हणजेच आंब्याची बाग दिसली. आंब्याची बाग दिसल्याच्या नंतर ते वारकरी बाबा त्या आंब्याच्या बागेमध्ये गेले. आंब्याच्या बागेमध्ये गेल्याच्या नंतर त्यांना एक तिथे त्या ठिकाणी आंबा खाली पडलेला दिसला. त्या वारकरी बाबांनी तो आंबा उचलला आणि खाणार तितक्यात त्या आंब्याच्या बागेचा मालक आला आणि त्याने काठी घेतली आणि वारकरी बाबांना मारलं. आता मी या ठिकाणी तुम्हाला काही प्रश्न विचारेन. मला सांगा, भूक कुठं लागली होती हो? पोटाला. भूक लागली पोटाला. आंबा पाहिला कुणी? डोळ्यांनी. आंबा पाहिला कुणी? डोळ्यांनी. आंबा आणायला चालत कोण गेलं? पाय गेले. आंबा उचलला कोणी? आंबा खाल्ला कोणी? तोंडाने. चव कुणी घेतली? आणि मार कुणी खाल्ला? पाठीने. आणि मला सांगा, आंबा खावा ही इच्छा कोठे निर्माण झाली? मनामध्ये. जर मनामुळे एवढा कार्यक्रम
होत असला तर मला सांगा ते मन किती चंचल आहे. मग नाथ बाबा भगवंताकडं मागणी मागतात की हे बघ भगवंता, ते चंचल असणारं मन तू मला या ठिकाणी दिलंय, परंतु ते चंचल असणारं मन तू मला या ठिकाणी दिलंय. मग ते माझं चंचल असणारं मन तुझ्या चरणाजवळ अखंड स्थिर राहू दे. संसारामधल्या कुठल्याच व्यसनाला माझं ते मन गुरफटू देऊ नको किंवा चिकटू देऊ नको. आता संसारामधले व्यसन म्हटल्याच्या नंतर सर्वांच्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे दारू. दारूमुळे आतापर्यंत कोणाचं चांगलं झालं नाही. लाखो करोडो घरं उद्ध्वस्त झाली. एक वाक्य तुम्हाला या ठिकाणी सांगून जाईन, दारूमुळे कोणाचं चांगलं झालं नाही. एक वाक्य तुम्हाला सांगून जाईन, दारू प्यायची ना दादा. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पीओगे तो शाम को उतर जाएगी. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे तो शाम को उतर जाएगी, लेकिन एक बार हरिनाम का तो प्याला पीकर देख, तेरी सारी जिंदगी सुधर जाएगी. प्यायची ना दारू, हरिनामाची दारू तुम्ही प्या. अहो दारूमुळे आतापर्यंत कोणाचं चांगलं झालं नाही, यापुढेही कोणाचं चांगलं होणार नाही. आतापर्यंत दारूमुळे लाखो करोडो घरं उद्ध्वस्त झाली. दारू ही एवढी वाईट आहे, एवढी वाईट आहे, किती वाईट आहे सांगून जाईन. एक वेळेस असंच आम्ही कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर आम्ही परत येत होतो. रात्री 1-2चा टाइम होता. रात्री 1-2चा टाइम होता. आम्ही कार्यक्रमाहून परत येत होतो आणि परत येत असताना आमच्या 4 व्हीलरला एक माणूस आडवा पडला. मग आम्ही गाडीमध्येच होतो, थोडासा विचार केला, मग नंतर आम्ही गाडीच्या बाहेर उतरलो. त्या माणसाकडे गेलो, त्या व्यक्तीकडे गेलो, त्याला विचारलं की बाबा काय झालं. आम्हाला वाटलं आमच्या गाडीला धडकून तो पडला. मग तो म्हणला ताई मला उठताच येईना. मग आता आम्हाला वाटलं तो आमच्या गाडीमुळे त्याची ही हालत झाली. मग आम्ही त्या माणसाला उचललं आणि आमच्या गाडीमध्ये टाकलं. जवळ तिथे दवाखाना होता. आम्ही त्या ठिकाणी त्याला दवाखान्यात नेलं. डॉक्टर साहेबांना सांगितलं, हो डॉक्टर साहेब, काही झालं तर याला सरळ होता आलं पाहिजे, काहीतरी करा, याला सरळ करा. डॉक्टर साहेबांनी त्याला चेकिंग रूममध्ये नेलं. चेकिंग केली, रिपोर्ट आल्याच्या नंतर डॉक्टर साहेब माझ्याकडे आले. मला म्हणाले, महाराज अहो त्याला काहीही झालं नाही. मी म्हटलं असं काय म्हणता तुम्ही, अहो त्याला सरळ होता येईन आणि तुम्ही म्हणता त्याला काहीच नाही झालं. त्यावेळेस ते डॉक्टर साहेब म्हणले, अहो महाराज ऐका तर खरं, तो एवढी दारू पिला, दारूच्या नशेमध्ये बाथरूमला गेला आणि बाथरूमला गेल्याच्या नंतर त्याने शर्टाची गुंडी पॅन्टच्या हुकात अडकवली. मला सांगा त्याला सरळ कसं होता येईल. म्हणजे दारू ही एवढी वाईट आहे, खूप वाईट आहे. क्या किया रे, क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. क्या किया रे, क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया, पाना था उसको तो खो दिया. क्या किया रे, क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. क्या किया रे, क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, जिसे पाना था
उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया। अमृत छोड़ा पीता है शराब रे, भगवान के नाम से मुँह मोड़ दिया रे। अमृत छोड़ा पीता है शराब रे, भगवान के नाम से मुँह मोड़ लिया। क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे। तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे। जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया। क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे। तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे। जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया। क्या किया तूने जीवन गमा दिया। अरे त्या दारूच्या आहारी जे जे लोक गेले त्यांचं चांगलं झालं नाही, म्हणून मला एवढंच सांगायचंय, म्हणजे माझे नाथ बाबा या ठिकाणी देवाकडे मागणी मागतात की हे बघ भगवंता, मला संसारामध्ये जन्म हा घ्यायचा नव्हता, परंतु तू मला संसारामध्ये जन्म दिला, मग संसारामध्ये जन्म दिलाय ना, तर त्या व्यसनाच्या आहारी मला जाऊ देऊ नको, तुझ्या चरणाजवळ माझं मन हे अखंड स्थिर राहू दे। आता पाहायला गेलं तर संसारामध्ये आणखीन एक व्यसन निघले, ते म्हणजे लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना त्या व्यसनाची लागण झालेली आहे, ते व्यसन म्हणजे मोबाईल। लहान लेकरांवर तर त्या मोबाईलचा एवढा परिणाम झालाय, आता पाहायला गेलं तर त्याच्या बापाला जेवढं कळत नाही तेवढं त्या पोराला त्या मोबाईल मधलं कळतं। बरोबर आहे। आणि त्या मोबाईलमुळे एवढी चॅप्टर झाली ती लेकरं, एवढी चॅप्टर। एक वेळचा प्रसंग आहे, सांगून जाईन। एक 10वीचा मुलगा होता, 10वीचा म्हणजे 16 वर्षाचा मुलगा होता, आणि तो शाळेमध्ये गेला। शाळेमध्ये त्यांनी होमवर्क कंप्लीट केला नव्हता, त्यांनी अभ्यास पूर्ण केला नव्हता। त्याचे सर त्याला म्हटले की अरे बंट्या, अरे माऊली ज्ञानोबरायांनी वह्याच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, साधा तुला होमवर्क कंप्लीट करता येत नाही। त्यावेळेस तो बंट्या म्हणाला, अहो मास्तर, अहो माऊली ज्ञानोबरायांनी 21व्या वर्षी समाधी घेतली, तुम्हाला 32 झाले तरी तुम्ही इथंच, म्हणजे मला सांगा हे किती चॅप्टर। आणखीन एक उदाहरण सांगून जाईन। असंच आम्ही एक वेळेस कार्यक्रमाला गेलो म्हणजे कीर्तनाला वेळ होता, मग आम्ही त्यांच्या घरी गेलो, हॉलमध्ये बसलो। हॉलमध्ये टीव्ही होती आणि तिथे एक लहान मुलगा टीव्ही पाहत होता। मग आम्ही बसलो, मी त्या मुलाला सहज म्हटलं रिमोट दे रे, आजच्या घडामोडी पाहू, म्हणजे बातम्या बघू दे। त्यावेळेस तो म्हटला काय नाही, ते महाराज बिराज मंडपात तिथं नाही दादागिरी करायची, मी जे बघतोय ते बघायचंय तर बघा, नाही तर निघा मंडपात। मी म्हणलं आपलं शांत बसलेलं बरं। मग थोड्या वेळाने त्याच्या आईने त्याला आवाज दिला, मग तो मुलगा गेला। मला वाटलं आता रिमोट तो तिथंच ठेवून गेला, मग मी म्हटलं आता तो गेला, यायचा नाही, मग आपण तोपर्यंत बातम्या बघून घ्यावं। मी रिमोट उचलला, 1 तास त्याची बटणं दाबीते तरी ते काही चॅनल बदलच नाही। मग तो मुलगा परत आला, मी त्याला म्हटलं काय रे, तुमच्या टीव्ही मध्ये एकच चॅनल आहे का तुमचा रिमोट खराब आहे? म्हणजे तू गेला, मी चॅनल बदलत होते परंतु चॅनल बदलतच नव्हतं। त्यावेळेस तो म्हणाला, महाराज मला माहिती होतं, मी आतमध्ये गेलो की तुम्ही काहीतरी करणार, म्हणून मी जाताना शीलच काढून नेले। मला सांगा एवढी चॅप्टर ती मुलं। मग माझे नाथ बाबा म्हणतात की भगवंता माझ्या मनाला अखंड तुझ्या चरणाजवळ जागा दे, माझं मन हे अखंड तुझ्या चरणाजवळ स्थिर राहू दे। हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणाचं। देवा माझे मन, देवा माझे मन, देवा माझे मन लागो तुझे चरणी। देवा माझे मन, देवा माझे मन, देवा माझे मन लागो तुझे चरणी। देवा माझे मन, देवा माझे मन लागो तुझे चरणी। देवा
तुझे चरणी देवा माझे मन देवा माझे देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन देवा माझे मन देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन देवा माझे मन देवा देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पाडोने दी संसार व्यसनी पाडोने दी नामस्मरण घडो नामस्मरण घडो नामस्मरण घडो संत समागमा नामस्मरण घडो नामस्मरण घडो नामस्मरण घडो संत समागम नामस्मरण घडो नामस्मरण घडो संत समागम नामस्मरण घडो स्मरण घडो नामस्मरण घडो नामस्मरण घडो संत समागम संत समागम देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोने दी. माझ्या नाथ बाबा म्हणतात की देवा भगवंता माझ्या मनाला तुझ्या चरणाजवळ जागा दे. एवढं मागणं मागून माझे नाथ बाबा थांबत नाहीत. परत थोडक्यात मी तुम्हाला सांगून जाईन मागणं कसं असावं, आपलं मागणं कसं असावं. एक वेळचा प्रसंग आहे. अहो 350 वर्षापूर्वी जगाच्या पाठीवरती संकट आलं. आया बहिणीच्या आबरू लुटल्या जात होत्या, मंदिराची कळसं उद्ध्वस्त होत होती, भर रस्त्यात गायी कापल्या जात होत्या आणि हे दृश्य एक स्त्री आपल्या नजरेने पाहत होती. आणि त्याच वेळी 19 फेब्रुवारी 1630 हा दिवस अमर झाला आणि त्याच तर दिवशी माझा शिवाजी राजा जन्माला आला. या शिवनेरी किल्ल्यावर सूर्य उगवला, माझी जाऊच्या पोटी बाळ शिवबा जन्मला, माझी जाऊच्या पोटी शिवबा जन्मला. या शिवनेरी किल्ल्यावर सूर्य उगवला, या शिवनेरी किल्ल्यावर सूर्य उगवला, माझी जाऊच्या पोटी बाळ शिवबा जन्मला, माझी जाऊच्या पोटी बाळ शिवबा जन्मला, माझी जाऊच्या पोटी बाळ शिवाजी जन्मला, माझी जाऊच्या पोटी बाळ शिवाजी जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची कशी आली ओ फळाला. तो बापाचा 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 तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई भयाला, जिजाऊची पुण्याई भयाला. तो बापाचा 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 तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापा वाघ शिवबा जन्मला. आज्ञा होती माझी जाऊची, शपथ घेतली स्वराज्याची, कल्याणाची शिकवणा जगद्गुरु तुकोबाची, कल्याणाची शिकवणा जगद्गुरु तुकोबाची. तोरण बांधिले स्वराज्याचे या तोरण गडाला, तोरण बांधिले स्वराज्याचे या तोरण गडाला. तो बापाचा 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 तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, 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 तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला.
जन्मला तो बापाचा बाप वाघ शुभा 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 जन्मला माझ्या राजांनी स्वराज्य निर्माण करताना अनेक जातीचे 18 पगड जातीचे मावळे एकत्र गोळा करून रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. दादा जात बघितली नाही, पंत बघितली नाही, अनेक जातीचे मावळे माझ्या राजांनी एकत्र गोळा केले. आता आपण पाहायला गेलं तर महाराष्ट्राची व्याख्या आपण वेगळीच केली आहे. करा कष्ट, खा उष्ट आणि जय महाराष्ट्र ही आपण व्याख्या केली आहे. परंतु माझ्या महाराष्ट्राची खरी व्याख्या काय आहे मी सांगून जाईन. अहो जगाच्या बापाने, जगाच्या मालकाने नामदेव रायांच्या ताटातलं खाल्लं उष्ट. निळप्पा रायांना 42 दिवस उपोषण करण्यासाठी फार सोसावे लागले कष्ट. परंतु गुरुची सेवा घडली उत्कृष्ट. वारकरी संप्रदायामध्ये कुठल्याही पंथामध्ये मानली जात नाही जात पातानी कष्ट, कारण या राष्ट्राचे नावच आहे महाराष्ट्र. ही व्याख्या आपल्या महाराष्ट्राची आहे. दादा माझ्या राजांनी अनेक मावळे म्हणजे वेगवेगळ्या जातीचे मावळे एकत्र गोळा करून स्वराज्य स्थापना केली. खरं तर पाहायला गेलं तर शिवा काशीद जो होता तो चांभाराचा होता. दादा पहिल्यांदा माझ्या राजांनी लोकांची डोके नांगरण्याचं काम केलं आणि नंतर त्या डोक्यांमध्ये सुपीक विचार पेरण्याचं काम केलं. माझ्या राजांनी सर्वांना सांगितलं, अहो लाख दिवस शेळीसारखे जगण्यापेक्षा एक दिवस जगा, परंतु वाघासारखं जगा. माझ्या राजांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करत असताना अनेक कष्ट सोसावे लागले, अनेक संकट त्यांच्यावरती आलं. पहिलं संकट म्हणजे अफजल खान. अरे उभा पाडला त्या अफजल खानाला. दुसरं संकट म्हणजे शाहिस्त खान, त्या शाहिस्त खानाची बोटं छाटली. आणि तिसरं संकट म्हणजे सिद्दी जौहर 42,000ची पटाने फौज घेऊन सिद्दी जौहर महाराष्ट्रामध्ये आला. किती? 42,000ची पठाणी फौज घेऊन सिद्दी जौहर हा महाराष्ट्रामध्ये आला. माझे राजे त्यावेळी कोल्हापूरच्या पन्हाळा गडावरती होते. तर माझ्या राजांसोबत फक्त 300 बांधल होते आणि माझे राजे पन्हाळा गडावरती आहेत ही बातमी सिद्धीच्या डोक्यावरती कानावरती खटकली. आणि मग सिद्दी जौहर 42,000ची पटाणी फौज घेऊन पन्हाळा गडावरती आला आणि पन्हाळा गडाला एवढा तैनात वेढा घातला की त्या वेड्यातून एक मुंगी सुद्धा बाहेर निघणं हे कठीण होतं. एवढा तैनात वेढा सिद्दी जौहरने पन्हाळा गडाला घातला. त्या दिवशी म्हणजे पावसाळ्याचे दिवस होते. धरतीने हिरवागार शालू पांघरला होता. शेतकऱ्यांची पिकं आली होती, परंतु सिद्दी जौहरने त्या शेतकऱ्यांच्या पिकाची राळ केली. आया बहिणींची अब्रू लुटली. मंदिराची कळसं उद्ध्वस्त केली. भर रस्त्यावरती गायी कापल्या. अहो माझ्या राजाला कुणीही शिव्या दिला, कितीही त्रास दिला तर त्यावेळी त्याला एखाद्या वेळेस काही वाटायचं नाही, परंतु त्याच्या प्रजेला, त्याच्या जनतेला जर त्रास दिला तर माझा राजा सहन करणार नाही. ही जात माझ्या राजाची होती. त्यावेळी सिद्दी जौहर 42,000ची पटाणी फौज घेऊन पन्हाळा गडावरती आला. पन्हाळा गडाला एवढा तैनात वेढा घातला. राजांना काय करावं सुचत नव्हतं. त्यावेळेस एक नेमापूर गावचा तरुण व्यक्ती राजांना भेटण्यासाठी आला. बाजीप्रभू देशपांडे राजांकडे आले. राजांना म्हणतात, अहो राजे, नेमापूर गावचा एक तरुण व्यक्ती तुम्हाला भेटण्यासाठी आला आहे. त्यावेळेस माझे राजे त्याला म्हणतात की त्याला आतमध्ये पाठवा. त्यावेळेस त्या व्यक्तीला आतमध्ये पाठवलं जातं. त्यावेळेस तो नेमापूर गावचा व्यक्ती राजांना म्हणतो की राजे, मी सांगू का तुम्हाला काय करायचं? मी सांगू का तुम्हाला? अहो 2 पालख्या सजवा. 2 पालख्यामध्ये एका पालखीमध्ये तुम्ही बसा. त्यावेळेस माझे राजे म्हणतात, हा एका पालखीमध्ये मी बसेन, दुसऱ्या पालखीमध्ये कोणाला बसवायचं? त्यावेळेस शिवा काशीद म्हणतो, अहो मी आहे ना, मी बसन दुसऱ्या पालखीमध्ये. त्यावेळेस माझे राजे म्हणतात, अरे शिवा, हे खूप काम कठीण आहे, तू जरा विचार कर आणि मग मला सांग. त्यावेळेस शिवा म्हणतो की राजे तुम्ही जास्त विचार नका करू. दुसऱ्या पालखीमध्ये मी बसन, पहिल्या पालखीमध्ये तुम्ही बसा.
2 पालख्या सजवण्यात येतात. माझा शिवा काशीद माझ्या राजांचा पोशाख घालतो, जिरेटोप घालतो, राजांचा पोशाख घालतो आणि त्या दुसऱ्या पालखीमध्ये शिवा काशीद बसतो. पहिल्या पालखीमध्ये माझे राजे बसतात. दोन्ही पालख्या गडाच्या बाहेर सुखरूप पोहोचतात. एक माझ्या राजांची म्हणजे शिवाजी राजांची पालखी रायगडावरती सुखरूप पोहोचते आणि दुसरी पालखी ही रस्त्यामध्ये धरली जाते. त्या पालखीत शिवा काशीद असतो. ती पालखी सिद्धी जौहरने धरली आणि त्याला शामियान्यामध्ये नेण्यात आलं. त्या ठिकाणी नेमका अफजल खानाचा मुलगा फाजल खान उपस्थित होता. ती दुसरी पालखी शामियान्यात नेण्यात आली. त्या ठिकाणी शिवा काशीदला उभं करण्यात आलं, त्याला हाणण्यात आलं. त्यावेळेस फाजल खान म्हणतो, अहो इतने आसान तरीके से शिवा हमारे हाथ में नहीं आने वाला, ये शिवा नहीं हो सकता. आर पार तलवारी निघाल्या, आर पार शिवा काशीदच्या घुसल्या. पुन्हा 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 एकच प्रश्न विचारण्यात यायचा की अरे बोल तू कोण है. त्यावेळेस शिवा काशीद म्हणायचा, अरे मैं शिवाजी महाराज हूं. त्यावेळेस खूप हाणलं तरी शिवा काशीद सांगत नव्हता की मी शिवाजी महाराज नाही. खूप हाणलं आणि शेवटी सिद्धी जौहरने शिवा काशीदला विचारलं की अरे बोल तू कोण है. त्यावेळेस शिवा काशीद म्हणाला, हा मैं शिवाजी महाराज नहीं हूं. अरे मी शिवाजी महाराज नाहीये, परंतु ऐका ना, मी जन्माला शिवाजी महाराज म्हणून नाही जन्माला आलो, पण मरताना मात्र छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे काही कमी आहे का? अरे तलवारी निघाल्या, सपासप शिवा काशीदला हाणण्यात आल्या. चारी बाजूंनी रक्त आणि रक्त, फक्त रक्त साचण्यात आलं होतं. माझा शिवा काशीद जागीच गतप्राण झाला आणि शिवा काशीदची डेड बॉडी ही रायगडावरती पोहोचवण्यात आली. राजांना सांगितलं की राजे शिवा काशीद आला आहे. त्यावेळेस माझ्या राजांना खूप आनंद झाला. राजांना वाटलं की माझा शिवा हा 42,000च्या पटाने फौजेला मात देऊन या ठिकाणी आला आहे. माझे राजे सिंहासनावरून खाली उतरले, महाद्वारापर्यंत गेले. महाद्वारापर्यंत गेल्याच्या नंतर त्या पालखीमध्ये पाहिलं तर पालखीमध्ये शिवा आला होता, परंतु शिवा जिवंत नव्हता आला. शिवा गतप्राण होऊन आला होता. माझ्या राजांच्या शेजारी एक मावळा उभा होता. राजांनी त्या मावळ्याच्या खांद्यावरती डोकं ठेवलं आणि माझे राजे रडू लागले. अरे जगाचा मालक एका न्हाव्याच्या पोरासाठी रडतोय. राजांनी सांगितलं, अरे नेमापूर गावला पत्र पाठवा की आम्ही त्या ठिकाणी येणार आहोत. नेमापूर गावला पत्र पाठवण्यात आलं. राजांची पालखी सजली. राजे त्या पालखीमध्ये बसले आणि नेमापूर गावला पालखी निघाली. पहिल्यांदा ती पालखी गेली तेल्याच्या गल्लीमध्ये, नंतर ती पालखी गेली माळ्याच्या गल्लीमध्ये आणि नंतर ती पालखी गेली न्हाव्याच्या गल्लीमध्ये आणि ती पालखी शिवा काशीदच्या दारामध्ये जाऊन उभी राहिली. त्यावेळेस शिवा काशीदची पत्नी औक्षणाचं ताट घेऊन बाहेर आली. त्या शिवा काशीदच्या पत्नीने हिरवागार शालू घातला होता, कपाळाला कुंकू लावलं होतं. अरे गळ्यामध्ये मंगळसूत्र होतं, पायामध्ये जोडवे होती, कपाळाला कुंकू लावलं होतं आणि भांगामध्ये सिंदूर भरला होता. आणि शिवा काशीदची पत्नी औक्षणाचं ताट घेऊन राजांचं औक्षण करण्यासाठी आली. त्यावेळेस शिवा काशीदची आई त्या शिवा काशीदच्या पत्नीला म्हणते, अगं थांब, विधवेनं राजाचं औक्षण करू नये. त्यावेळेस माझ्या राजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. राजे म्हणतात, अगं आई, तुला कसं कळलं की तुझा शिवा या स्वराज्याच्या कामी आला? त्यावेळेस राजांची आई म्हणते, अहो राजे, ज्या वेळेस तुमची पालखी तेल्याच्या गल्लीमध्ये आली तेव्हा मला वाटलं माझा शिवा कुठेतरी तुमची ढाल घेऊन तुमच्या पाठीमागे उभा असेल, परंतु नव्हता. अहो राजे, ज्या वेळेस तुमची पालखी माळ्याच्या गल्लीमध्ये आली तेव्हा मला वाटलं माझा शिवा कुठेतरी तुमची भगवी पताका घेऊन तुमच्या शेजारी कुठं उभा असेल, परंतु नव्हता. आणि ज्या वेळेस तुमची पालखी न्हाव्याच्या गल्लीमध्ये आली मला वाटलं माझा शिवा आला असेल, परंतु माझा शिवा या ठिकाणी मला दिसला नाही. त्याच वेळी मला कळलं की माझा शिवा या स्वराज्याच्या कामी आला. त्यावेळेस माझे राजे म्हणतात की अगं आई, तुझा शिवा या स्वराज्याच्या कामी आला, बोल तुला काय मागायचे ते माग. त्यावेळेस शिवा काशीदची आई म्हणते, अहो राजे, माझ्या शिवाला माझ्या हातची पुरणपोळी खूप आवडायची.
माझी इच्छा एकच आहे की आता बैलपोळा हा सण येणार आहे, बैलपोळ्याला तुम्ही माझ्या घरी यावं आणि माझ्या हातची पुरणपोळी खावी. तर ह्याच बैलपोळ्याला नाही तर दरवर्षी बैलपोळ्याला तुम्ही आमच्या घरी यावं आणि माझ्या हातची पुरणपोळी खावी, ही माझी इच्छा आहे. असं मागणं त्या शिवाकाशीच्या आईने माझ्या राजांकडं मागितलं. मागणं असं असावं. मग माझे नाथ बाबा या ठिकाणी मागणं मागतात की भगवंता माझ्या चंचल मनाला तुझ्या चरणाजवळ जागा दे. एवढं मागणं मागून माझे नाथ बाबा त्या ठिकाणी थांबत नाहीत. नाथ बाबा आणखीन पुढं मागणं मागतात की हे बघ भगवंता, माझ्या चंचल मनाला तुझ्या चरणाजवळ जागा दे. आणखीन मला संतांची संगत घडू दे आणि माझ्या मुखाला तुझं पवित्र असणारं गोड असणारं नाम माझ्या मुखाला येऊ दे. कारण माझा जन्म हा कलियुगामध्ये झालाय आणि कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ साधन म्हणजे तुझं नाव आहे आणि ते तुझं श्रेष्ठ असणारं नाव माझ्या मुखाला येऊ दे. विठ्ठला 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 विठ्ठला. कलियुगामध्ये माझा जन्म झालाय, तू माझा जन्म हा कलियुगामध्ये दिलाय. मग कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ साधन म्हणजे तुझं नाव आहे आणि ते नाव माझ्या मुखाला येऊ दे. कारण कलियुगामध्ये भगवंताचं नाव एवढं श्रेष्ठ आहे, एवढं श्रेष्ठ आहे सांगून जाईन. कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी हो, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी हो, तेने नारायण देईल भेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे कीर्तन, कलियुगा माझे कीर्तन, युगा माझे करावे कीर्तन. तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी हो, तेने नारायण देईल भेटी. कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईन भेटी. कलियुगामध्ये त्या भगवान परमात्म्याचं नाव एवढं श्रेष्ठ आहे, एवढं श्रेष्ठ आहे. किती श्रेष्ठ आहे थोडक्यात सांगून जाईन. ज्यावेळी महाभारत संपलं 5 पांडवांनी भगवंत गप्पा मारत बसले. गप्पा मारत बसल्याच्या नंतर 5 पांडवांनी भगवान परमात्म्याला प्रश्न विचारला की अहो भगवंता, येणारं युग कसं आहे हे आम्हाला सांगा. त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणाला की येणारं युग हे कसं आहे ते मी तुला सांगणार नाही किंवा मी तुम्हाला सांगणार नाही. डायरेक्ट येणारं युग हे कसं आहे मी तुम्हाला दाखवून देतो. तुम्ही 5 भावंड 5 दिशेने जा आणि 5 दिशेने गेल्याच्या नंतर तुम्हाला जे काही आश्चर्य दिसेल ते पहा आणि येऊन मला सांगा. त्यावेळेस 5 बांधव 5 जण 5 दिशेने गेले. 5 दिशेने गेल्याच्या नंतर पहिलं आश्चर्य पाहिलं धर्मराजाने. धर्मराजाने पाहिलं भगवान परमात्म्याचं वाहन असणारा गरुड. अहो त्याच्या पंखावरती वेद लिहिलेत परंतु तोंडामध्ये मासाचा तुकडा आहे. धर्मराजाला ते पाहिल्याच्या नंतर आश्चर्य वाटलं. दुसरं आश्चर्य पाहिलं होतं अर्जुनाने. अर्जुनाने पाहिलं हो नुकती वेलेली गाय आणि त्या गायीचं वासरू आपल्या पायावरती उभं राहिलं. पायावरती उभं राहिल्याच्या नंतर त्यांनी आपल्या काही क्षणात आपल्या जन्मदात्या आईला लाथ मारली. तिसरं आश्चर्य पाहिलं होतं भीमदादाने. भीमदादाने पाहिलं होतं अहो 2 तोंडाचा हत्ती. एवढं महाभारत संपलं, एवढं महाभारताचं युद्ध झालं परंतु युद्धामध्ये मी कधी 2 तोंडाचा हत्ती पाहिला नाही. परंतु आज हे काय आश्चर्य, 2 तोंडाचा हत्ती पाहायला भेटला. आश्चर्य वाटलं. तिसरं आश्चर्य पाहिलं होतं नकुलाने. नकुलाने पाहिलं अहो 2 सख्या बहिणीसारख्या विहिरी. अगदी 1 फूट त्या दोघींमध्ये अंतर आहे परंतु एका विहिरीचं पाणी एकदम तळाशी आहे परंतु ते पाणी गोड आहे आणि दुसऱ्या विहिरीतलं पाणी तुडुंब भरून चाललंय परंतु ते पाणी खारट आहे. 4थं आश्चर्य पाहिलं होतं नकुलाने. 5वं आश्चर्य पाहिलं होतं सहदेवाने. सहदेव रस्त्याने जात होते. सहदेव रस्त्याने जात असताना त्यांना एक डोंगर दिसला. डोंगर दिसल्याच्या नंतर सहदेवांनी त्या डोंगराकडे पाहिलं.
पाहिल्याच्या नंतर त्या डोंगराच्या टोकावरतून एक मोठा दगड खाली घसरत येत होता. सहदेवाला वाटलं आता तो दगड माझ्या अंगावरती कोसळणार, मी जागीच गतप्राण होईल, आता माझं काही खरं नाही. परंतु नेहमीप्रमाणे त्याने गोविंद नाव मुखाला घेतलं आणि तो दगड जाग्यावरती एका वाळलेल्या गवताच्या काडीने थांबला. दादा, 5 आश्चर्य पाहिलं होतं सहदेवाने. 5 जणांनी 5 आश्चर्य पाहिले, भगवंताकडे आले. भगवंताकडे आल्याच्या नंतर पहिलं आश्चर्य धर्मराजाने पाहिलं होतं. धर्मराजा भगवान परमात्म्याला म्हणाला, अहो भगवंता, तुमचं वाहन असणारा गरुड, तुमचं वाहन असणारा गरुड, त्याच्या पंखावरती वेद लिहिलेत. परंतु ऐका ना भगवंता, अहो तुमचं वाहन असणारा गरुड, त्याच्या पंखावरती वेद लिहिलेत, परंतु त्याच्या तोंडामध्ये मासाचा तुकडा आहे. हे काय नवीन आश्चर्य. त्यावेळेस भगवान परमात्मा धर्मराजाला म्हणतो, अरे धर्मा, अरे येणारं युग हे कलियुग आहे. कलियुगामध्ये असंच घडणार आहे. अरे ज्ञानेश्वरी गाथा हरिपाठ ज्यांचा मुखोद्गत आहे, त्यांच्याकडून मांस खाण्याचं किंवा मांस भक्षण करण्याचं पाप त्यांच्याकडून घडणार आहे. येणारं युग हे कलियुग आहे. दुसरं आश्चर्य पाहिलं होतं अर्जुनाने. अर्जुन भगवंताला म्हणाला, अहो भगवंता, अहो एवढी पवित्र ती गाय, गायीने आपल्या वासराला जन्म दिला आणि ते वासरू आपल्या स्वतःच्या पायावरती उभं राहिलं आणि काही क्षणात त्याने आपल्या जन्मदात्या आईला लाथ मारली. हे काय नवीन आश्चर्य. त्यावेळेस माझा भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणाला, अरे अर्जुना, येणारं युग हे कलियुग आहे. येणारं युग हे कलियुग आहे. कलियुगामध्ये असंच घडणार आहे. त्या आई वडिलांनी हाडाचं काढ रक्ताचं पाणी करून कितीही त्यांच्या मुलाला सांभाळू दे, कितीही त्यांच्या मुलाला घडवू दे, परंतु ते जे मुलं आहेत ना, ते आपल्या आई वडिलांच्या चरणावरती डोकं ठेवण्याच्या ऐवजी त्यांच्या डोक्यावरती स्वतःचे पाय ठेवणाऱ्या अवलादी कलियुगामध्ये जन्माला येणार आहेत. येणारं युग हे कलियुग आहे. तिसरं आश्चर्य पाहिलं होतं भीमदादांनी. भीमदादा भगवंताला म्हणाला, अहो भगवंता, अहो एवढं महाभारताचं युद्ध केलं, परंतु त्या महाभारताच्या युद्धामध्ये मी 2 तोंडाचा हत्ती पाहिला नव्हता. हे काय आश्चर्य, मला आज 2 तोंडाचा हत्ती दिसला. त्यावेळेस माझा भगवान परमात्मा भीमदादाला म्हणाला, अरे भीमा, येणारं युग हे कलियुग आहे. कलियुगामध्ये असंच घडणार आहे. कलियुगामध्ये असंच घडणार आहे. एखादा व्यक्ती समोर आला, त्याचं एवढं गुणगान गायचं, त्याची एवढी स्तुती करायचं की त्या व्यक्तीला वाटलं पाहिजे की या जगात माझ्यासारखं कुणीच नाही. आणि तोच व्यक्ती 2 पावलं पुढे जाऊ द्या, त्याची निंदा केल्याशिवाय हा समाज राहणार नाही. येणारं युग हे कलियुग आहे. माझा भगवंत भीमदादाला म्हणतो की हे बघ भीमा, येणारं युग हे कलियुग आहे आणि असाच 2 तोंडाने बोलणारी माणसं या कलियुगामध्ये जन्माला येणार आहे. चौथं आश्चर्य पाहिलं होतं नकुलाने. नकुलाने पाहिलं होतं 2 सख्या बहिणीसारख्या विहिरी. अगदी 1 फूट त्यांच्या दोघींमध्ये अंतर आहे, परंतु एका विहिरीतलं पाणी तळाशी आहे, परंतु ते गोड आहे, आणि दुसऱ्या विहिरीतलं पाणी तुडुंब भरून चाललंय, परंतु ते पाणी खारट आहे. त्यावेळेस माझा भगवान परमात्मा नकुलाला म्हणाला, हे बघ नकुला, अरे येणारं युग हे कलियुग आहे. कलियुगामध्ये असंच घडणार आहे. ज्याप्रमाणे एक विहीर आहे, त्या विहिरीतलं पाणी एकदम तळाशी आहे, परंतु ते गोड आहे. त्या गोड पाण्यासारखे साधू संत महात्मे या पृथ्वीवरती या भूतलावरती जन्माला येणार आहेत. आणि ज्याप्रमाणे दुसऱ्या विहिरीतलं पाणी तुडुंब भरून चाललंय, पण ते पाणी खारट आहे, त्याचप्रमाणे नास्तिक लोक हे खूप जन्माला येणार आहेत. येणारं युग हे कलियुग आहे. 5वं आश्चर्य पाहिलं होतं सहदेवानी. सहदेव आपल्या एका कडेला शांत उभे होते. त्यावेळेस माझा भगवान परमात्मा सहदेवाला म्हणतो, अरे सहदेवा, तू काय आश्चर्य पाहिलं सांग ना. त्यावेळेस सहदेव म्हणतो, अहो भगवंता, या चौघापेक्षा माझं आश्चर्य हे खूप वेगळं आहे. मी रस्त्याने जात होतो. रस्त्याने जात असताना मला एक डोंगर लागला. डोंगराच्या टोक्यावरतून एक मोठा दगड माझ्या अंगावरती घसरत येत होता. आता मला वाटलं माझं काही खरं नाही, माझा जीव या ठिकाणी आता जाणार आहे. परंतु नेहमीप्रमाणे तुमचं नाव मी मुखाला घेतलं आणि एका वाळलेल्या काँग्रेसच्या काडीनं तो दगड जाग्यावरती थांबला.
त्यावेळेस माझा भगवान परमात्मा म्हणतो, अरे सहदेवा, अरे येणारं युग हे कलियुग आहे, कलियुगामध्ये असंच घडणार आहे. येणारं युग हे कलियुग आहे, कलियुगामध्ये असंच घडणार आहे. तुम्ही कितीही पाप करू द्या, तुम्ही कितीही पाप करू द्या, परंतु एकदा जर माझं नाव तुमच्या मुखाला घेतला तर तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. येणारं युग हे कलियुग आहे. म्हणून कलियुगामध्ये भगवंताचं नाव एवढं श्रेष्ठ आहे, खूप श्रेष्ठ आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. कलियुगामध्ये त्या भगवान परमात्म्याचं नाव एवढं श्रेष्ठ आहे, मग तेच असणारं नाव माझ्या मुखाला घडू दे आणि संतांची संगत मला घडू दे, असं नाथ बाबा अभंगाच्या दुसऱ्या चरणात नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम. नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम. वावुगाची भ्रम, वावुगाची भ्रम नको देवा. ओ आ आ हो नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम. नामस्मरण घडो संत समागम, वाहुगाची भ्रम नको देवा. कुमाये विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये. जसं हात वरी घ्या म्हणून सांगावं लागतं तसं हात खाली घ्या म्हणून सांगावं लागत नाही. असो देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दी. नामस्मरण घडो संत समागम, वाहुगाची भ्रम नको देवा. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय या 2 चरणामध्ये सांगतात, भगवंताकडं मागणी मागतात की हे भगवंता, माझा मनाला तुझ्या चरणाजवळ जागा दे आणि माझ्या मुखाला तुझं नाव घडू दे आणि आम्हाला संतांची संगत होऊ दे. कारण संतांची संगत झाली रे झाली, त्या भगवंताची प्राप्ती आपोआप होते. हरी प्राप्तीसी उपाय, धरावे संतांचे ते पाय. ज्याप्रमाणे एकदा एखाद्या आमदार खासदाराला जर आपल्याला भेटायचं म्हटलं तर अगोदर आपल्याला काय करावं लागतं? अगोदर त्याच्या कोणाला भेटावं लागतं? पीएला. एखाद्या आमदार खासदाराला जर आपल्याला भेटायचं म्हटलं तर अगोदर त्याच्या पीएला भेटावं लागतं आणि मग त्या आमदाराची भेट घ्यावी लागते. त्याप्रमाणे आपल्याला भगवंताची प्राप्ती व्हावी अशी वाटत असेल तर अगोदर संतांची भेट होणं ही गरजेची आहे. मग एकदा का त्या संतांची भेट झाली रे झाली तर त्या भगवंताची प्राप्ती ही आपोआप. असो या ठिकाणी आपली नियोजित वेळ ही संपलेली आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगून जाईन दादा, जरी आपण सुखाच्या काळी त्या भगवान परमात्म्याला आठवलं नाही, जरी त्या दुःखाच्या वेळी त्या भगवान परमात्म्याला आठवलं तरी तो भगवान परमात्मा आपल्या मदतीला धावून आल्याशिवाय राहणार नाही. एक छोटासा प्रसंग थोडक्यात सांगून जाईन. गजेंद्राच्या जीवनामध्ये घडलेला हा प्रसंग आहे. गजेंद्र नावाचा एक हत्ती होता. गजेंद्र म्हणजेच हत्ती. गजेंद्र नावाचा एक हत्ती होता. तो जंगलामध्ये राहायचा, म्हणजे तो जंगलाचा राजा होता. त्याला
मी या जंगलाचा बॉस आहे किंवा डॉन आहे असं त्याला वाटायचं. तो असं रस्त्याने जरी चालत असला तरी सगळे त्याचा जय जयकार करायचे. गजेंद्र महाराज की जय, गजेंद्र महाराज की जय. तो रस्त्याने जरी चालत असला तरी सगळेजण त्याचा जय जयकार करायचे. त्याला असं वाटायचं की माझ्यासारखं आता या ठिकाणी कुणीच नाही. असंच एके दिवशी काय झालं, गजेंद्राला जलक्रीडा करण्याची इच्छा झाली आणि गजेंद्र जलक्रीडा करण्यासाठी त्या म्हणजे जंगलामध्ये एक तलाव होता, त्या तलावाच्या दिशेने गेला आणि त्या तलावामध्ये त्यांनी 1-1.5 तास जलक्रीडा गजेंद्राने केली आणि त्याची जलक्रीडा झाल्याच्या नंतर तो आता तलावाच्या बाहेर पडणार. त्यावेळेस नकराने त्या गजेंद्राचा पाय धरला. आता नकर म्हणजे कोण, तर मगर. नकर म्हणजे मगर. नकराने गजेंद्राचा पाय धरला. गजेंद्र त्या नकराला म्हणाला की तुला माहिती नाही मी कोण आहे, या जंगलाचा राजा आहे मी, माझा पाय सोड. पण गजेंद्राचं त्या जंगलामध्ये चालायचं. तलावाचा राजा कोण आहे, नकरच आहे. म्हणजे अपने गली में कुत्ता भी शेर होता है. मग गजेंद्र म्हणला की तुला माहिती नाही मी या जंगलाचा राजा आहे, माझा पाय सोड. परंतु नकराने त्याचा पाय सोडला नाही आणि 1 दिवस झाला, 2 दिवस झाला तरी त्या नकराने त्या गजेंद्राचा पाय सोडला नाही. 2-3 दिवसानंतर म्हणजे 2 दिवसानंतर गजेंद्राची पत्नी, गजेंद्राला 2 पत्न्या होत्या. त्या दोन्ही पत्न्या 3 मुलं, त्यांना मुलं होती. ती 3 मुलं आणि पत्न्या शोधत शोधत त्या तलावापाशी आल्या. तलावापाशी आल्याच्या नंतर पाहिलं तर नकराने गजेंद्राचा पाय धरला होता. त्याच्या पत्नीने मुलाबाळांनी सोंडेत सोंड घालून गजेंद्राला ओढण्याचा प्रयत्न केला, त्या तलावाबाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याने जमलंच नाही. म्हणजे गजेंद्राला त्यांना बाहेर काढता आलं नाही. त्यांनी प्रयत्न केला मग नंतर सोडून दिलं. ते म्हटले पिकलेलं पान कधीतरी गळणारच. एक वाक्य सांगून जाईन दादा. अरे अश्रू सांगून जातात दुःख किती, अश्रू सांगून जातात दुःख किती आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, स्पर्श सांगून जातो मनात काय, ठेच सांगून जाते लक्ष कुठे आणि वेळ दाखवून देते नातेवाईक कसे. नाही रे नाही कुणा ते कोणी, नाही रे नाही नाही कुणा ते कोणी, नाही कुणा ते कोणी, नाही रे नाही नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. वेल माघारी सर्व राहिले, तुटतील धागे दोरे, प्राणमायेचा बाजार, प्राणमायेचा बाजार. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही नाही कुणाचे कोणी, नाही रे
ज्या परिवाराला, ज्या पत्नीला, ज्या मुलाबाळांना कधी उन्हाचा चटका सुद्धा बसू दिला नाही, कधी वाऱ्याचा स्पर्श सुद्धा होऊ दिला नाही, त्या मुलाबाळांनी, त्या पत्नीने आज माझी या संकटाच्या वेळी मला साथ सोडून दिली. त्यावेळेस गजेंद्राने माझ्या भगवान परमात्म्याला आवाज दिला आणि माझा भगवान ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.